वंदना देऊन आजच्या या अंतिम दिवसाला आपण करतोय सुरुवात. चेतन स्मृती चषक 20-25चा हा तरार सलामीची जोडीमध्ये आतमध्ये तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देवत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पियुष सज्ज होतो. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सुरेश. नॉन स्ट्राईक एंडला विठ्ठल. हो पहिला चेंडू तेज तरार चेंडू होता. युवा गोलंदाज कामगिरी दमदार पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपण पाहिलं तर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक आपण विचार केला तर अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने सज्ज झाला. शॉट फाईन शॉट थर्ड. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मिड ऑन आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचली एक या आकड्यावरती. एक धावफलकावरती पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर डीप फॅक्टर होता पहिल्या मॅचमध्ये. आता मात्र हळूहळू कुठेतरी दवबिंदू नष्ट होत असताना मैदानावरील आणि नक्कीच सूर्यदेवताचं देखील आगमन झालंय. त्या अनुषंगाने आता मात्र गरमागरम वातावरण देखील आपल्याला जाणवेल आणि या मॅचचा देखील आनंद आपण घ्याल यात मात्र शंका नाही आहे. हो चांगला चेंडू आणि त्याच्यावरती देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात स्वीपर कव्हरला फेकी करतील तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. परंतु एका बाजूने आपण पाहिलं तर टीम जांभुर्डे देखील तितक्याच चांगल्या प्रयत्नाने इथे मात्र कार्य करत आहेत. त्यांचे सर्व पाठीराखे खरं तर ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे येथे मात्र हे देखील मॅचचा आनंद घेतात कारण की त्यांचा गावचा संघ मधाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यास फिंगर अप ओ यू टी. पहिला द्रा फलंदाजी करत असताना टीम आनंदवाडीला फलंदाज विठ्ठल होतोय बाद. ट्वेल्थमान नाही आहेत आनंदवाडी संघाचे. त्या अनुषंगाने 2 धावांची पॅनल्टी त्यांना देखील असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या कारण की स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि वेळेच्या बाबतीत इथे मात्र देखील कुठलीही अपेक्षा आपण करू नका कारण की इथे इनिंग ब्रेकमध्ये आहे. टॉससाठी आपला संघनायक जरी नसला तरी सुद्धा आपल्याला पॅनल्टी लागेल कारण की अंतिम दिवस देखील आहे. पहिल्या सुरुवातीच्या दिवसापासूनच आपण पाहिला अनेक संघाला पॅनल्टी लागली. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती आडव्या बॅटने ऑन साइडला धावबाची संधी आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. टीव्ही अंपायर चेक करतील की इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत की नाहीत चेक केलं जाईल. ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली. यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड जय दिगे होते आणि जयने इथे मात्र लगेचच चेंडू कुठलाही विलंब न लावता यष्टांवरती लावला आणि इथे मात्र पाहावं लागेल फलंदाज असेल बाद. इथे मात्र दुसरा झटका लागत असताना मधाच्या आतमध्ये टीम आनंदवाडीला फलंदाज सुरेश होतोय बाद. फलंदाज बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेश साठी हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. त्याला सन्मान दिला जातोय. हा चेंडू देखील डॉट. कौतुक करावं लागेल गोलंदाज पियुष ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यांनी हाताळल्या. 3 धावा खर्च केल्यात. महत्वाचे एक विकेट्स देखील घेतल्या. पंच षटक संपलेलं आय थिंक सो. आमचे
मॅन्युअल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. आपण एकदा चेक करा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवर हा डॉट येतोय. अशा अर्थाने या ठिकाणी मात्र पहिल्या षटकाचा डाव समाप्त झाला. आमच्या स्कोररचं देखील आम्ही कौतुक करू. अविनाश आज आमच्या संवेत जोडलेत अंतिम दिवसामध्ये. सुपर संडे आहेत. अविनाशला देखील कदाचित सुट्टी असावी आणि त्या अनुषंगाने खानिवरे गावचे ते खरं तर समाजसेवक आहेत आणि ही समाजसेवा त्यांची मॅचच्या वतीनं. आपलं देखील कौतुक. आणि दरम्यान पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 3 धावा आहेत आणि 2 विकेट्स देखील घेतलेत. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. इम्पॅक्ट प्लेयर घेतला काय? इम्पॅक्ट प्लेयर आय थिंक स्वतः मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कारण की गोलंदाज पियुष थोडेसे नक्कीच स्वतःला इथे मात्र अनफिट समजतं. त्या अनुषंगाने ते देखील बाहेर आलेत. परंतु गोलंदाजी दमदार त्याने केली आहे. 3 धाबा ते खर्च करत महत्वाच्या 2 विकेट्स त्याने घेतल्या. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये करणला आपण पाहतोय. करण गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि आता मात्र इथून करणवरती देखील चांगली फटकेबाजी करावी लागेल टीम आनंदवाडीला. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. युवा गोलंदाज पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, बॉलिंग ॲक्शन अतिशय सुरेख पाहायला मिळाला. परंतु बॅटर बीट झाले. यष्टीरक्षक बीट, शॉट फाईन आणि शॉट थर्डचा क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. वाईट +4 हा पंजा. आता मात्र मधाच्या आतमध्ये आहेत. परंतु कन्फ्यूज होऊ नका, हिरावून जाऊ नका. आपलं लक्ष केंद्रित करा. काही हरकत नाही. इथे मात्र नशिबाच्या या 4 धावा पाहायला मिळाल्या. 5 धावा आणि 5 धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 8 हे आकड्यावरती जाऊन पोहोचते. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटशी आतली कडा लागली होती. परंतु शॉट फाईनला क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी मिलेल इथे मात्र हा डॉट बॉल. बॅटर आता मात्र आलेले आहेत आनंदवाडीचे. खरं तर खेळाडू कमी होते परंतु ऐन वेळी त्यांनी देखील एंट्री केली. लेट पण थेट एंट्री झाले. कारण की आता मात्र संघाला आवश्यकता. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येतात. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असे क्रीडांगण आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये नक्कीच लाभलेलं आपण पाहतोय एक देणगी म्हणू शकता या क्रीडांगणाची. कारण की आता मात्र क्रीडांगणाचा ऱ्हास होत चाललाय. क्रीडांगण फार कमी आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गावागावामध्ये. आमच्या भिवंडी कल्याण विभागामध्ये आपण पाहिली तर मैदान आता दूर होत राहिले आहेत. नक्कीच ठराविक अशी क्रीडांगणं राहिले. तिथे मात्र क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना चान्स मिळत असतो. परंतु या क्रीडांगणावरती आपण पाहिला तर नक्कीच इथे मात्र डोळ्याची पारणे फेडणारी स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार पुनश्च. ओ, फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार स्ट्रोक, षटकार. अशा मधीनं 16 वरती धावफलक जाऊन पोहोचते. हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केला मधाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक दिनेश येतात. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा कडकडाट देखील डगआउट मधून आपल्याला ऐकायला मिळतोय. कारण की या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या. दिनेशचं देखील कौतुक. अगदी
लॉंग ऑन मधून धावत गेला आणि चेंडूला गॅदर केला फेकेपर्यंत इथे या 2 धावा धावफलकावरती जोडल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 18 वरती जाऊन पोहोचते. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि हे दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. पुढील दोन्ही संघांनी टॉससाठी सज्ज राहा. ओडव्या बाटण्या ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी होणार नाहीये कारण की फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम आनंदवाडी. टीम भालूक दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. थँक्यू. आपण देखील कंट्रोल करा कारण की चॅनेल बनवण्यासाठी आमच्या नक्कीच 10 क्रिक वाहिनीने फार मेहनत घेतली. तुमच्या एका गाण्यामुळे त्यांच्या चॅनेलला कॉपीराईट्स येतो, या गोष्टीची नोंद घ्या. आणि नक्कीच त्या चॅनेलवरती आक्षेप येतो यूट्यूबच्या माध्यमातून. जेवढे सबस्क्राईब त्यांनी मिळून प्लीज थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. लिंक तोडू नका. दरम्यान मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणखी एक झटका मधाच्या आतमध्ये. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. वाद झाले कारण की वैभवच्या पाठमधून एक षटकार आला होता. चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये करत होता, परंतु जय दिघे आले गोलंदाजीवरती आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट्स मिळवून दिलाय. ओ चांगली गोलंदाजी, लेन खेचली होती. शॉर्ट लाईन चेंडू, इथे अपील देखील झाली होती, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू देखील येतो डॉट. कमालीची गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज जय दिघेला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 19 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. पहिल्या षटकामध्ये पियुषने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज करणने 16 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये जय कमबॅक करतोय. ओ बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. लोअर फुल टॉस होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. सुरुवात दमदार करावी लागेल. ओ आणखी एक डॉट चेंडू. क्या बात आहे, इम्प्रेसिव्ह कामगिरी. एक्सपिरियन्स गोलंदाज मधाच्या आतमध्ये. आता मात्र या मॅच मध्ये आपला एक्सपिरियन्स होकत असताना पहिला चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. धावसंख्या 19 वरती अजूनही आपल्याला पाहायला मिळते आणि या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय जय दिघेनं. समोर ॲज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मनीष आतापर्यंत थोडंसं संघर्ष करतोय मधाच्या आतमध्ये. ओ आता मात्र चांगला चेंडू, त्याच्यावरती आपण पाहिलं तर स्लाइस केले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी अत्यंत वेगाने होती, परंतु बॅकअप देखील होता, परंतु दिघेनं इथे मात्र हा चेंडू अडवलाय आणि त्या अनुषंगाने ही मात्र एक सिंगल धावफलकावरती जोडले जाईल. धावसंख्या धावफलकावरती 20
या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, मनसुबा आखला होता, परंतु त्याच्यावरती व्हॉट कॅच, व्हॉट जजमेंट. लॉंग ऑनला मंगेश होते आणि मंगेशने इथे मात्र कमालीचा झेल टिपला. फलंदाज बाद. माझ्या टॉस साठी भालूक आणि कानर्ले संघाचे संगणक आपण टॉस साठी लगेच सज्ज राहा, कारण की आता मात्र अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि जयने फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट्स देखील घेतल्या. कौतुकास्पद कामगिरी त्यांनी देखील केली आणि आता मात्र नवीन बॅटर मधाशात मध्ये श्याम आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. आणखी एक फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. इथे मात्र चेंडूला अडवलाय जरूर, परंतु धावा किती मिळतील पाहावं लागतील. फेकी देखील ॲक्युरेट होती आणि इथे मात्र जरूर धावा वाचवल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल ती म्हणजे तब्बल 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये श्याम आपण पाहतोय गोलंदाजीसाठी थोडासा संघर्ष करतोय. सॅमला आपण पाहतोय पहिला चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर मात्र या 2 धावा. आनंदवाडी संघासाठी सुरेश मामा यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलाय. सुरेश मामा यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे, अभिनंदन सुरेश मामा, तुम्ही देखील आपल्या संघावरती, आपल्या गावाच्या संघावरती ही कौतुकाची थाप मारली. धन्यवाद आपलं देखील. दरम्यान इथे मात्र धावा घेतल्या जातात, त्या म्हणजे तब्बल 2 आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 4 विकेट्स. टीम आनंदवाडी. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खऱ्या अर्थानं इथून मात्र या 3 चेंडूवरती किती धावा जमवतील हे देखील पाहावं लागेल. कामगिरी दमदार राहिली आहे. गोलंदाज पियुष आणि जयचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजी केली. 3 धावा पियुषने खर्च केल्या, 1 धाव जयने खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये करणला आपण पाहिलं, त्यांनी 16 धावा खर्च केल्या आणि अंतिम षटकामध्ये श्यामने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर पुनश्च आपण मनीषला पाहतोय, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक दिनेश, तिथून मात्र येतात आणि आता तत्पूर्वी या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र पुढे जातोय, कारण की मोठे फटके येत नाहीयेत. एक षटकार आला, त्याच्यानंतर मात्र लगोपाठच्या 3 वेळेस डबल इथे पळून काढल्यात आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगलं पॅटल पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र, आज सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस, त्या अनुषंगाने अनेक क्रीडा रसिक आता मात्र नक्कीच आपल्या घरातून बाहेर निघतील आणि या स्पर्धेसाठी इथे मात्र सज्ज होतील. पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडलंय, काय बिघडलंय. पंचांचा वाईटचा इशारा, लेग स्टिक सोडली होती, फक्त बॅटने दिशा दाखवली असती तरी सुद्धा धावा मिळाल्या असत्या, परंतु अतिरिक्तची एक धाव जरूर इथे मात्र मिळते टीम आनंदवाडीला आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी सज्ज राहा पुढील दोन्ही संघ.
येस, रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने इथे मात्र बेस्ट ऑफ साठी रिव्ह्यू घेतला. टीव्ही अंपायर्स आमचे चेक करतील इथे मात्र हा चेंडू भीमभर आहे की नाही लगेचच चेक केलं जाईल टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून. टीम 10 क्रिक सज्ज असेल, दूध का दूध पाणी का पाणी लगेचच इथे मात्र आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. येस, वाईट तर असणार आहे परंतु इथे नो साठी रिव्ह्यू घेतला होता त्या अनुषंगाने रिव्ह्यू गमावलेला टीम आनंदवाडीने. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू दिला गेला आणि त्या अनुषंगाने आज स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राजेशजी भोईर सर आहेत. खरं तर त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, योग्य तो निर्णय त्यांनी देखील दिला. ओ मिस टायमिंग आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि आता मात्र झेल घेतला तरी यशांवरती मारत होते. हा आनंद द्विगुणित होता. मान्यवरांचं आगमन होतं, वेलकम आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वाळकुण अण्णा मार्के आणि सन्माननीय कैलासजी धस साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये मान्यवरांची मांदी आली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण की अनेक प्रेक्षक अनेक मान्यवर आज या ठिकाणी मात्र उपस्थित राहतील. कारण की गेल्या 4 दिवसांपासून ही स्पर्धा सुरू आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसासाठी देखील प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 33 आहे आणि अंतिम चेंडू आता मात्र शिल्लक आहे. हो, हा चेंडू सुरेखरित्या होता परंतु पंचांनी वाईट घोषित केला. लेग स्टिक सोडली आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग आणि इथे मात्र धावबादच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 34 धावा जिंकण्यासाठी 35 धावेंची आवश्यकता असेल टीम जांभुर्डेला. चला आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे संघनायक तिथे मात्र सज्ज असतील आणि इथे मात्र आपण करूयात दोन्ही संघादरम्यान टॉस. चला दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात आणि शेळके सर आमचे टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील आणि दोन्ही संघाचे संघनायक देखील सज्ज आहेत आणि तिथे मात्र टॉस केला जाईल. चला फलंदाज आपण जा, लगेचच जा, जास्तीचा वेळ घेऊ नका. आज वेळ वाचवणं गरजेचं. हॅलो, चला टॉस तिथे मात्र केला जाईल. आमचे साथी समालोचक मित्र शेळके सर तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपण करूयात पुढील मॅचचा टॉस. मुख्य मंचावर ग्रामपंचायत जांभुर्डेचे युवा सरपंच
सचिनजी बिराडे उपस्थित आहेत. विनंती असेल ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हा. खेळणारे दोन संघ एका बाजूने पिंक पॅन्थर्स कानारले आणि त्यांच्या भालुक. हेड हा कॉल आहे आणि नाण्याची दुसरी बाजू आपण बघतो, विरुद्ध बाजू टेल ही नाण्याची दर्शनी बाजू आलेली आहे. सचिन आपण मुख्य मंचाची शोभा वृद्धिंगत करा. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच पिंक पॅन्थर्स कानारलेच्या टीम कॅप्टनने. निर्णय काय आहे? हे षटक संपण्याच्या आतमध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, हरकत नाही. दोन्ही संघांच्या संघनायकांना विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत, कारण सामन्याचा दुसरा डाव बहुत प्रतीक्षित आहे. लगेच तो मैदानातून तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्याचबरोबर या दुसऱ्या डावामध्ये सगळ्यात महत्वाची सूचना किंवा सूचना नाही, एक बक्षीस तुमच्यासाठी इथे अनाउन्स झालेलं आहे. मेन स्टेज वरून कोणत्याही फलंदाजाने षटकार खेळला तर मंगलजी दिघे यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज फलंदाजाला देण्यात येईल. मयुरेश मार्के यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. मला असं वाटतं मयुरेश मार्के यांच्या वतीने कोणत्याही फलंदाजासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. जाऊया समालोचन कक्षामधून, या ऐकूया विश्वास केने सरांना. इट्स ओ टू यू. यस, थँक्यू. जाऊयात माझ्या दिशेनं. इथे मात्र सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दिनेश त्याच्या सोबतीनं जयला आपण पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयूर. आणि मयूरचा हा पहिला चेंडू शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. पहिला चेंडू येते डॉट. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजेच 35. 2 धावांची पेनल्टी जरूर इथे मात्र टीम आनंदवाडीला होती, ती आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस ऍड देखील करणार आहोत. आणि पहिल्या षटकामध्ये मयूरला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिले षटक आहे आणि सलामीची जोडी दिनेश आणि जयला आपण पाहतोय. स्वतः आयोजक संघ मधाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये फाईट करतोय. ओ फटका दमदार आहे दिनेशच्या बॅट मधून. हा क्लासिकल स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दमदार स्ट्रोक, चौकार. बागड बैलाचे मालक विजय नाना चौधरी यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये कोणत्याही फलंदाजाला. त्याचबरोबर हरण्या बल्ल्याचे प्रोप्रायटर मंगेश कुर्ले यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्स होते. धन्यवाद. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार. आणि आता मात्र इथे कमबॅक करून देत असताना, फ्लाइंग स्टार्ट करून देत असताना दिनेश मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात राहिली आहे टीम जांभुर्डेची, कारण की धावा बनवायच्यात 35 आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओ बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न जरूर देखील झाला होता. बॅट ड्रिल देखील करून दाखवली की कशा पद्धतीचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु पॅटर्न बॉलमध्ये कुठलाही कनेक्शन झाला नाही आणि त्या अनुषंगाने हा चेंडू देखील येतोय डॉट. पॉवर प्लेचं हे पहिले षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पियुषने चांगली गोलंदाजी केली होती मागील इनिंगमध्ये. या इनिंगमध्ये आपण मयूरला पाहतोय, तो देखील चांगली गोलंदाजी करतोय, परंतु एक चौकार जरूर दिनेशच्या बॅटमधून आला होता. फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आहेत. अंडरआर्म स्टाईलने फेकी पाहायला मिळाली शॉर्ट पॉइंट मधून आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडले जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि आता मात्र शाखेनला असं बॅटर जय दिघेला आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि सातत्याने इथे मात्र हे दोन्ही बॅटर संघर्ष करतात मधाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बनवायच्यात 35, सध्याच्या घडीला बनल्यात त्या म्हणजेच 5. मयूर पुनश्च सज्ज. ओ मयूरचा हा चेंडू, पहिलाच चेंडू फेस करत असताना समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंगमय षटकार. हा याचबरोबर पहिला फलंदाज बनलेला आहे की ज्याने समालोचन कक्षामध्ये षटकार खेळलेला आहे. 200 रुपयांचा मानकरी. क्या बात आहे. कॅश प्राइज ऑन आहे. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. एटीएम ऑन. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी महेश तरे यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज अनाउन्स होते. कॅश प्राइज ऑन आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि आता मात्र हा अंतिम चेंडू स्विच हिट. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 इन अ रो.
स्मृती मानधना स्टँडला सलामी देणारा हा सुरेख षटकार. तीन षटकारांसाठी आतापर्यंत बरीच बक्षिसं अनाऊन्स झालेली आहेत आणि त्याच्या उंबरठ्यावर जय दिघे आलेले आहेत. पाहायचंय आता विश्वास लागोपाठचा तिसरा षटकार यानंतर ज्यावेळेस जय दिघे स्ट्रायकिंगला येतील त्यावेळेस मारतील का. आणि माझ्या लक्षात सगळी बक्षिसं आहेतच, त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख मी करील, परंतु तत्पूर्वी षटकार येणं महत्वाचं आहे. येस नक्की सरांच्या नजरेत सगळे मान्यवरांची नावं त्यांच्या पदासहित माहीत आहेत, कारण की या विभागामध्ये सातत्याने त्यांचा आवाज आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय. आणि नक्कीच कुठला प्रेक्षक कुठल्या गावातला आणि कुठलं पद त्याच्याकडे याची तंतोतंत माहिती आमच्या शेळके सरांकडे आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या नजरेतून तुम्ही वाचू शकणार नाहीयेत. जे पारितोषिक आपण लावले ते आपल्याला द्यावं लागेल, परंतु दिघेच्या बॅटमधून एक षटकार येणं गरजेचं ज्या वेळेस तो स्ट्राईक येणला जाईल. परंतु सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 17 आणि 2 पॅनल्टीच्या धावा आता मात्र आम्ही इम्प्लिमेंट करतोय, अर्थातच 19 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार राहिली. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या मयूरने 17 आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. कमबॅक करावा लागेल टीम आनंदवाडीला. धावा ज्या येत आहेत त्या धावांना कुठेतरी थांबवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ फटका दमदार आहे. आता मात्र दिनेशच्या बॅटमधून सुरेख फटका होता, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी लॉंग ऑफ मधून स्वीपर कव्हरच्या दिशेने अगदी वेगाने धावत गेले आणि तत्पूर्वी तिथे मात्र या धावा वाचवल्या. 2 धावा धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 वरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी 14 धाब्यांची आवश्यकता असेल. 14 धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 17 मध्ये इथे 14 धावा बनवायच्यात. सुरुवात दमदार राहिली होती दोन्ही बॅटर्सच्या वतीनं, कारण की दिनेशच्या बॅटमधून एक चौकार आला होता, तदनंतर जय दिघेच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. चांगली फटकेबाजी, चांगली पार्टनरशिप बिल्डअप केले दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 21 धावा धावफलकावरती जोडल्या, 14 अजूनही बनवायच्यात आणि खेळ देखील तितकाच चांगला पाहायला मिळतो. प्रेक्षक त्यांचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. हो, हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एकदा धावफलकावरती जोडली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 धावा धावफलकावरती. रोमहर्षकता मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते अंतिम दिवसामध्ये. वडव्या बॅटने ऑन साइडला, तिथून मात्र क्षेत्ररक्षक भरदा वेगाने आले. एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि आता मात्र शेळके सर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय, तो म्हणजे स्ट्राईक वरती जय दिघे आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत लगोपाठचे. आता मात्र षटकार आला तर इथे मात्र नक्कीच पारितोषिकांचा वर्षा होईल, परंतु समोर गोलंदाज वैभव. ओ स्विच हिट करण्याचा इथे प्रयत्न झाला आणि त्याच्यावरती दांडी गुल. यू मे साय डेफिनेटली विकेट क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये जय बॅक टू द करण्याचा मनसुबा आखला. जर सरळ बॅटने जर हा चेंडू फेस केला असता तर कदाचित षटकार आला असता, कारण की लो फुलटॉस चेंडू होता आणि नक्कीच खाली बसले देखील होते. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु स्विच हिट करण्याचा मनसुबा आखला आणि त्याच्यावरती असफल ठरले. आणि आता मात्र तंबूच्या आशाला नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती बाबू आपल्याला पाहायला मिळतो. 3ऱ्या क्रमांकावरती बाबू सज्ज होतोय. समोर नक्कीच त्याच्या गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. हो, पुनशा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 23 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी धावा 12 बनवायच्यात. अजूनही 12 धाव्यांची आवश्यकता आहे.
त्या अनुषंगाने दिनेश कॅल्क्युलेशन गेम खेळतोय. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती हा मोठा प्रहार पाहायला मिळतोय. जांभुर्डे गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. हा धावेंची आता मात्र आवश्यकता आहे. धाव संख्या धाव फलकावरती 29-29 धावा. हो, आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. त्या अनुषंगाने अंतिम चेंडू येतोय डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 29 आणि जिंकण्यासाठी आता मात्र अवघ्या 12 चेंडूमध्ये 6 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजे टीम जांभुर्डेला. चला, टीम मीटिंग घेऊ नका, आता जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावा. 6 धाबा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र विघ्नेश आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 6 धावा बनवायच्यात. स्ट्राईकला आता मात्र दिनेश सज्ज असेल. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय, परंतु 12 मध्ये 6 बनवायच्यात. इथे मात्र कशा पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी आता मात्र क्रीडांगणाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळते. आलो जसजशी मार्च आणि हा दिवस पुढे जाईल तसतशा मात्र प्रेक्षक वर्ग देखील बहुसंख्येने उपस्थित राहील, यात मात्र शंका नाहीये. ओ, इथे मात्र सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू मारला होता. जर हा झेल घेतला असता तर कदाचित दिनेशला माघारी परतावं लागलं असतं. स्मृती मानधना स्टँड एका बाजूला आपण जेमिमा स्टँड पाहतोय आणि एक स्टँड आज नक्कीच मुंबईचा राजा मैदानात उतरेल, तो म्हणजेच रोहित शर्मा स्टँड. आणि दरम्यान हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप पॉइंट मॉडेल लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक, चौकार. करून कौतुक.